नमस्कार. मी राजेश्वरी उर्मिला सदाशिव जगदाळे आज वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते सोशल मीडियाच्या वेढ्यात तरुणाई. सोशल मीडियाचा तरुणांवरती एवढा प्रभाव आहे की त्यांना पबजी सारख्या वेळ खाऊ आणि घातक गेम्स माहीत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता याचं नाव मात्र त्यांना आठवणार नाही. परंतु ऐश्वर्या रॉयच्या मुलीचं नाव काय आहे हे मात्र त्यांना नक्की सांगता येईल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला हे मात्र त्यांना सांगता येणार नाही. संत तुकोबाराय म्हणतात, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. परंतु आजचे तरुण पाहता असे म्हणावेसे वाटते, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा फक्त सोशल मीडियावरच झेंडा. आजचा तरुण म्हणतो आहे तरुण तोपर्यंत घे मजा करून, गेला म्हणून तर टाकतील पुरून. अरे ज्याच्या जीवावरती भारत महासत्ता व्हावा असं स्वप्न आपण पाहतो तोच तरुण आज आपल्याला इतका स्वार्थी झालेला दिसतोय. तुम्ही कधी देहूला गेलात तर तेथील इंद्रायणी आजही तशीच संत वाहतीये. परंतु इंद्रायणीच्या काठावरती अमृतवाणी फुलवणारे संत तुकोबाराय तिथे दिसणार नाहीत. तुम्ही कधी आळंदीला गेलात तर ज्ञानेश्वरांच्या पादुकांवरती प्रकाशाचा धर्मदान असेल, परंतु ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरवणारे संत ज्ञानोबाराय तिथे दिसणार नाहीत. आज गाड्या भरपूर आल्या, मारुती आली, इंडिगो आली, तवेर आली, स्कॉर्पिओ आली, परंतु समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारे संत नामदेव आजच्या तरुणांमध्ये दिसणार नाहीत. आजकाल करोडपती खूप झाले, ठिकाणी पडले, पण एक फुटका गाडगं आणि एक झाडू एवढीच ज्याची इष्टे, परंतु गावागावांना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे संत गाडगे महाराज आजच्या तरुणांमध्ये दिसत नाहीत. खांद्यावरती शाली पांघरणारे पुष्कळ लोक भेटतात, परंतु समाजाच्या खांद्यावरती मायेची पाकर घालणारे संत कबीर आजच्या तरुणांमध्ये दिसत नाहीत. आजकाल पोरं अमेरिका, रशिया, जपानला पुष्कळ जातात, परंतु भारतीय धर्म संस्कृतीची पताका अमेरिकेच्या शिकागोमध्ये फडकवणारे स्वामी विवेकानंद आजच्या तरुणांमध्ये दिसत नाही. आजकाल राजे खूप झाले, परंतु रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र बांधण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रंजन करून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आजच्या तरुणांमध्ये दिसत नाही. आजकाल पोरं तारुण्याच्या लाटेवरती आणि काटेवरती खूप मरतात. कुणी फाशी घेऊन मरतं, कुणी औषध घेऊन मरतं, कुणी रेल्वे खाली जीव देतं, परंतु तारुण्याच्या लाटेवरती आणि काठेवरती इंद्रायणी भीमेच्या काठेवर मृत्यूचारीने छातीला सामोरे जाणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्या तरुणांमध्ये दिसत नाही. आजकाल देवी खूप झाल्या, परंतु समाजाचं पुण्य समाजाला बहाल करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी त्यामध्ये दिसत नाही. आजकाल आई ही खूप झाल्या, परंतु छत्रपती शिवाजी महाराज घडवणाऱ्या जिजाऊ त्यामध्ये दिसत नाही. माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आजही जन्माला येतात आणि माणसं उद्याही जन्माला येणार आहेत. पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आजच्या माणसाच्या गर्दीत माणसं शोधावी लागतात. म्हणजे कसं माणसांच्या गर्दीत माणसं शोधतो आम्ही, म्हणजे आपण काय घडवत आहोत याचं चिंतन, मंथन आणि संशोधन व्हायला हवं. अरे या सर्व माणसांनी कर्तृत्व गाजवलं तेव्हा त्यांचं वय नेमकं होतं तरी किती? संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा वय होतं 16 वर्ष, ज्ञानेश्वरी पूर्ण झाली तेव्हा वय होतं 21 वर्ष. संत तुकोबारायांनी गाथा लिहिली तेव्हा त्यांचं वय होतं 23 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा वय होतं 16 वर्ष. अमेरिकेच्या शिकागोमध्ये ब्रदर्स अँड सिस्टर म्हणत जगाला बंधुभावाची शिकवण स्वामी विवेकानंदांनी दिली तेव्हा त्यांचं वय होतं 23 वर्ष. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गादीवरती बसले तेव्हा त्यांचं वय होतं 23 वर्ष. आणि स्वराज्यासाठी मरण पत्करलं तेव्हा वय होतं 32 वर्ष. ही सगळी माणसं तारुण्याच्या काठेवरची आणि लाटेवरची होती. हेच वय असतं कर्तृत्व गाजवण्याचं, काहीतरी करून दाखवण्याचं. आपण सहज म्हणतो तरुण पिढी बिघडली आहे, तरुण पिढी भरकटली आहे, परंतु साधा आणि सोपा प्रश्न आहे. ही तरुण पिढी सांभाळण्याची जबाबदारी होती कोणाची? महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई वडिलांनी ठरवलं की माझा मुलगा, माझी मुलगी 9च्या नंतर घराबाहेर गेली नाही पाहिजे, तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी ही एका आठवड्यात कमी होईल. मुलगा म्हणला मी घर सोडून निघून जाईल, त्याचे कपडे बॅगेत भरा. मुलगा म्हणला मी फाशी घेईन, त्याला दावा आणून द्या. मुलगा म्हणला मी औषध पिईन,
दिवसभर मिनिटाला बघत बसतात, किती जणांनी लाईक केलं, किती जणांच्या कमेंट आल्या, किती जणांनी शेअर केलं, यातच त्यांचा संपूर्ण दिवस जातो. आणि आपण जेव्हा रात्री एकत्र येतो तर आपला टीव्ही समोर आपण सगळेजण बसतो. म्हणजे आपण बोलतोच केव्हा, अगोदर मुलं जेवायला बसली की आई म्हणायची पहिला श्लोक म्हण, त्याशिवाय जेवायला नाही. मुलगा रडला तरी आई म्हणायची नाही, पहिला श्लोक म्हण, जेव्हा श्लोक म्हण तेव्हा जेवायला. अगोदर आता मुलं रडली की आई म्हणते हा घे मोबाईल आणि बस बघत, पण रडू नको. म्हणजे अगदी लहानपणापासूनच मुलांना मोबाईलची सवय लावली जाते. त्यामुळे त्यांच्या शरीरावरती, मनावरती आज अतिशय वाईट परिणाम आपल्याला दिसत आहे. तरुणाई